नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण रिझोल्यूशन ही टर्म डिस्कस करणार आहोत. म्हणजे क्रोमॅटोग्राफीमध्ये रिझोल्यूशन ही जी टर्म असते ती कंपोनंट जे काय असतील त्याला सेपरेट करण्यासाठी मेनली वापरली जाते. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, तसंच त्याचे कोणत्या फॅक्टरमुळे त्याच्यावर अफेक्ट पडतो आणि याचे इम्पॉर्टन्स काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर माझं एवढं सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे क्रोमॅटोग्राफी जी काय आहे ही जी काही रिझोल्यूशन आहे याच्यामध्ये ॲबिलिटी असते दोनपेक्षा जास्त जे काही कंपोनंट असतील त्याला सेपरेट करण्यासाठी, आणि मिक्सचरमध्ये जर हे जे कंपोनंट असतील त्याला इझिली आणि क्लिअरली डिस्टिंग्विश करण्यासाठी मेनली रिझोल्यूशन ही टर्म वापरली जाते. आणि क्रोमॅटोग्राफी प्रोसेसमध्ये ते जे काही क्लोजली रिलेटेड जे काही पिक्स असतील ते कसे सेपरेट होतात, की जे काही डिफरंट सबस्टन्स असतील ते काही वेळेस काय होतं, जे काही पिक्स असतात ते लोमध्ये हायमध्ये जास्त असतात, त्यामुळे काही वेळेस जे काही क्लोजली त्याचं सेपरेशन हे होत असतं. आणि रिझोल्यूशनमध्ये हे जे काही हे आहे ते आपण वेगवेगळ्या जे काही फॅक्टरमुळे किंवा वेगवेगळे जे काही कंपोनंट आहे त्याच्याद्वारे जे काही त्याचं डिटर्मिनेशन हे वगैरे करत असतो. तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं रिटेन्शन टाईम, वेगवेगळ्या जर रिटेन्शन टाईम असेल तर त्याच्यावर डिपेंड असतं, किंवा जे काही पिक्स असतील त्याचं विड्थ किती आहे, आणि ही जी प्रोसेस आहे ही सेपरेशनची जी प्रोसेस आहे ती किती इफेक्टिव्हपणे झाली किंवा इफिशियन्सी किती आहे त्याच्याद्वारे हे रिझोल्यूशन डिटरमाइन केलं जातं. इन जनरल जर पाहिलं आपण, जर हायर रिझोल्युशन जर असेल म्हणजे तो पीक आहे तो वेल सेपरेटेड म्हणजे जे इझिली आयडेंटिफाय झालेला आहे, आणि जो काही लोअर रिझोल्युशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पिक्स वगैरे आहे ते ओव्हरलॅप झालेले आहे, आणि त्याच्यामुळे जे काही कंपोनंट आहे ते डिस्टिंग्विश करण्यासाठी ते आपल्याला हार्डर पडतात. आणि मेनली काय याच्यामध्ये जर हायर पीक जर दाखवले म्हणजे ते जे मॉलिक्यूल आहे कंपोनंट आहे ते सेपरेट झालेले आहेत आणि इझी आयडेंटिफाय आपण करू शकतो. पण ज्यावेळेस लोअर रिझोल्युशन दाखवलं म्हणजे पिक्स हे ओव्हरलॅप झालेले आणि ते डिस्टिंग्विश करण्यासाठी ते आपल्याला हार्डर होतं. तर याच्याद्वारे हे जे काही रिझोल्युशनमध्ये जे काही सेपरेशन वगैरे असेल ते करता येतं क्रोमॅटोग्राफीमध्ये. आणि त्याचा आपण फॉर्म्युला जर पाहिला तर R = 2 ब्रॅकेट TR2 मायनस TR1 ब्रॅकेट कंप्लीट W1 प्लस WR2 अपॉन W1 प्लस W22 ब्रॅकेट TR2 मायनस TR1. जर याच्यामध्ये जर पाहिलं TR1 आणि TR2 हे दोघेही पीकचे रिटेन्शन टाईम असतात, जेणेकरून ह्या कॉलममध्ये ह्या कंपोनंटने कसे ट्रॅव्हल झाले आणि त्यांना किती वेळ लागला आहे तर हे रिप्रेझेंट करतं. म्हणजे T म्हणजे हे टाईम रिप्रेझेंट करतं, आणि W1 म्हणजे जे काही पिक्स असतील त्याचं विड्थ जे काही बेसलाईनपासून आहे ते इंडिकेट करण्यासाठी वापरलं जातं. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि जर फॅक्टर अफेक्टिंग पाहिलं म्हणजे कोणकोणते फॅक्टर ह्या रिझोल्युशनला अफेक्ट करत आहे, तर पहिला आहे कॉलमची इफिशियन्सी. ज्या वेळेस जे काही थेरॉटिकल प्लेट्स असतील किंवा जास्त प्रमाणात थेरॉटिकल प्लेट जर असेल तर ते काय करतात, जे काही इन्फ्लुएन्स करतात शार्पनेस ऑफ अ पीक, म्हणजे पीकचं जे काही शार्पनेस आहे त्याच्यावरती एफेक्ट करतात. आणि तसंच जर आपण पाहिलं जे काही कॉलमची जी काही इफिशियन्सी आहे ते नॅरोअर पीक आणि बेटर रिझोल्युशनसाठी लीड्स करत असते. पण ज्यावेळेस जे काही थेरॉटिकल प्लेट असेल त्याचं जास्त प्रमाण असेल तर ते शार्पनेस ऑफ पीकला इन्फ्लुएन्स करतात. तसंच जर आपण पाहिलं जे काही सॉल्वंट सिस्टीम आहे मोबाईल फेज, तर त्याच्यामध्ये काय होतं, जे काही फ्लो रेट असेल किंवा कंपोजिशन असेल मोबाईल फेजचं, ज्यावेळेस ते सेपरेशनवरती अफेक्ट करतं. ज्यावेळेस स्लो फ्लो असेल त्या रेटचा तर मग जे काही रिझोल्युशन आहे ते बेटर होतं. आणि तसंच जर आपण पाहिलं तर ते लेस एफिशियंट आणि प्रॅक्टिकल पर्पजनेद्वारे ते आपल्याला थोडं लेस एफिशियंट, म्हणजे ज्यावेळेस स्लोअर रेट असेल ते बेटर रेझोल्युशन देतं, पण काही वेळेस काय होतं ते इफिशियन्सी जी काय असेल ती त्याची कमी होते, आणि प्रॅक्टिकल पर्पज जर आपण पाहिला तर ते इफिशियंट राहत नाही. आणि कॉलम लेंथ आणि पार्टिकल साईज जर आपण पाहिलं, जे काही कॉलमची जी काही लॉंगर असेल आणि स्मॉलर पार्टिकल असतील स्टेशनरी फेजमध्ये, तर त्यामुळे जो काही रिझोल्युशन आहे तो इन्क्रीज होतो आणि इंटरॅक्शन व्हायला मदत होते ॲनालाइट्समध्ये, आणि जे काही स्टेशनरी फेजमध्ये आणि जे काही ॲनालाइट्स आहे कंपोनंट आहे त्याचं बरोबर इंटरॅक्शन हे होत असतं.
आणि जर आपण पाहिलं टेम्परेचर काय अफेक्ट करतं, ज्यावेळेस स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेजमध्ये जे काही रिटेन्शन टाईम असेल किंवा पीक वेटवरती इम्पॅक्ट पाडतं. कारण की टेम्परेचर जर ॲक्युरेट नसेल तर ते मोबाईल फेजला आणि स्टेशनरी फेजला दोघांना अफेक्ट करतं. आणि ऑप्टिमल जर टेम्परेचर असेल तर ते काय करतं, रिझोल्युशन मॅक्झिमाइज करण्याचं काम करतं. म्हणजे ज्यावेळेस ऑप्टिमल टेम्परेचर असतं जे काही रिझोल्युशन आहे ते मॅक्झिमाइज होतं. आणि जर सॅम्पल लोड जास्त असेल म्हणजे ओव्हरलोडिंग झाला असेल त्या कॉलममध्ये तर त्यावेळेस जे काही पीक असेल तो बॉन्डरिंग करतो किंवा पुअर रिझोल्युशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जे काही सॅम्पलचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते ऑप्टिमल रेंजपर्यंतच ठेवलं पाहिजे, जेणेकरून शार्प आणि वेल सेपरेटेड पिक्स आपल्याला त्या कंपोनंटचे पाहायला मिळतात. आणि जर आपण इम्पॉर्टंट जर पाहिलं, रिझोल्युशन हे काय करतं, ॲक्युरेसी आणि जे काही रिलायबिलिटी आहे ती ॲनालाइज करण्यासाठी मदत करत असतं. आणि पोअर रिझोल्युशन काय होतं, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट मिसआयडेंटिफिकेशन होतो किंवा त्याचे क्वांटिफिकेशन असेल त्या कंपोनंटचं त्या मिक्सचरमध्ये तर ते पोअर रिझोल्युशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं, कॉम्प्लेक्स मिक्सचर असेल बायोलॉजिकल सॅम्पलचं तर ते हाय रिझोल्युशन पाहिजे असतं किंवा त्याच्यामुळे जे काही एक स्पेसिफिक कंपोनंट आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो. आणि जर लो असेल तर त्यामुळे सुद्धा त्याच्यावर अफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. इन समरी जर आपण पाहिलं, जे हायर रिझोल्युशन असेल क्रोमॅटोग्राफीचं तर ते काय करतं, वेल सेपरेटेड आणि क्वांटिफाय करण्यासाठी मदत करतं, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेटली आणि जे काही रिप्रोड्युसिबल जे काही रिझल्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे रिझोल्युशन जर हाय असेल क्रोमॅटोग्राफीमध्ये तर ॲक्युरेट जे काही आयडेंटिफिकेशन असेल किंवा क्वांटिफिकेशन असेल ते आपण करू शकतो. पण लो जर रिझोल्युशन असेल तर त्याच्यामुळे जे काही पीक वगैरे असेल ते नीट आपल्याला मिळत नाही. ते शार्प पीक नाही मिळण्यामुळे, कारण की ते ओव्हरलॅप होतं, त्याच्यामुळे जे काही आयडेंटिफिकेशन असेल त्यालासुद्धा प्रॉब्लेम होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण रिझोल्युशन हे जे काही टर्म आहे ते डिस्कस केली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.